राज्यामध्ये सध्या उन्हामुळे अक्षरशः काहिली होतीये। दुपारी तर घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल होऊन बसलेलं आहे। माणसं सावलीचा आधार घेऊ शकतात, थंडगार पाणी पिऊ शकतात, मात्र मुक्या बिचाऱ्या प्राण्यांनी काय करायचं असा प्रश्न कुणालाही पडू शकतो। आणि म्हणूनच कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात प्राण्यांची सध्या विशेष काळजी घेतली जाते। पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। फॉगर, फॅन हे सगळं आपण पाहतोय ते पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयात। उन्हापासून प्राण्यांचं संरक्षण व्हावं, त्यांना थंडावा मिळावा यासाठी या प्राणी संग्रहालयात ही सोय करण्यात आली। या प्राणी संग्रहालयात असलेल्या वाघ, सिंह, अस्वल, बिबट्या, हत्ती तसेच इतर प्राण्यांसाठी गारवा निर्माण व्हावा यासाठी खबरदारी घेतली जाते। प्रत्येक सीझनमध्ये प्राण्यांची प्रत्येक वेळेस काळजी घेतो। आता यावेळेस उन्हाळा जास्त वाढल्यामुळे आपण काय केलेलं आहे, जे आतमध्ये वाघ असतात त्यांच्यासाठी एक कूलर आहे, कूलर आणि परत फॅन पण आहे, आणि जे बाहेर असतात आणि एक ह्याला कराल पिंजरा म्हटलं, ह्यासाठी आपण फॉगर केले, म्हणजे नैसर्गिक पाऊस, जेणेकरून जरी आतमध्ये असेल तर त्यांना गरम जाणवलं नाही किंवा उष्णतेशी त्यांच्यावर कुठला परिणाम होणार नाही अशी काळजी घेतो आपण। सध्या उन्हाचा तडाखा जोरात वाढतोय, त्यामुळे कूलर, फोगर बसवण्यात आले आहेत। तसेच प्राण्यांना दिला जाणाऱ्या आहारातूनही विशेष प्रोटीन दिले जाते। इथं दरवर्षी उन्हाळ्यात प्राण्यांवर विशेष काळजी घेतली जाते। सकाळी सुद्धा फॉगर्स आणि स्प्रिंकलर्स सुरू केले जातं, म्हणजे दिवसातून 2 वेळा आपण फॉगर्स आणि हे सुरू करतो। त्या व्यतिरिक्त जे काही आता मल्टीविटॅमिन्स आणि ॲडिटिव्ह सप्लिमेंट्स आहे, उन्हाळ्यामध्ये आपण प्राण्यांना त्यांच्या आहारामधून आपण फीड करतोय। त्या व्यतिरिक्तच जे काही स्ट्रेस अँटी स्ट्रेस फॉर्म्युला आहे, म्हणजे पावडरच्या वॉटर सोल्युबल जे आहे पिण्याच्या पाण्यामध्ये आपण ते देतो प्राण्यांना, की जेणेकरून कुठले स्ट्रेस किंवा त्यामध्ये येऊ नये। दृश्यांमध्ये दिसणाऱ्या मीरा आणि जानकी या 2 हत्तींना दिवसातून 2दा अंघोळ घातली जाते, जेणेकरून त्यांना कडक उन्हापासून संरक्षण मिळेल आणि त्यांना आराम मिळेल। इथं एक तलावही तयार करण्यात आले, ज्या तलावात हत्ती मनसोक्तपणे खेळतात। तापमान वाढल्यामुळे आम्ही 2-3 वेळा अंघोळ घालतो त्यांना। सकाळी फिरून आल्यानंतर फक्त 11:30 वाजता पाण्यामध्ये घेतो आम्ही, आतमध्ये 2दा होतो, पर टँकमध्ये 2-3 वेळा होतो। आणि उन्हाळ्यामध्ये कलिंगड, टरबूज असं थंडचं वातावरण जास्त देण्याचं गरजेचं असतं, ते आम्ही देत असतो। उन्हापासून बचावासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे प्राणी सध्या थंडा कुलकुलचा आनंद घेत आहेत। सध्या राज्यातील तापमान पाहिलं तर सकाळी 11 नंतर आपल्याला बाहेर पडणं कठीण असतं। आपण थंड पाणी किंवा सावली शोधतो, मात्र या मुक्या प्राण्यांना बोलता येत नसल्यानं त्यांची काळजी मात्र प्राणी संग्रहालय चांगल्या प्रकारे घेत आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।